मी घर शोधत होतो का ती स्टोरी नंतर कधीतरी. ब्रोकरनं संध्याकाळची वेळ दिली होती. बायकोही बरोबर होती. ती म्हणाली, जरा दिवसा उजेडा जाऊ. बरं. आजूबाजूची वस्ती, दुकानं असा एकंदर अंदाज घेऊन आम्ही तरीही ठरल्या वेळेच्या 10-15 मिनिटे आधीच दिलेल्या पत्त्यावर जाऊन पोहोचलो. 4 बिल्डिंगचा कॉम्प्लेक्स होता. तिथल्या वॉचमनच्या कृपेने बाहेर उभं राहावं न लागता आत पोडियमवर कट्ट्यावर बसायला मिळालं. समोरच प्ले एरिया होता. तिथे लहान मुलं खेळत होती. 2-3 आजी आजोबांचे गट गप्पा मारत होते. आम्ही ती मजा बघत उभे होतो. पलीकडे स्विमिंग पूल दिसत होता. सगळा चकाचक नजारा होता. बायको म्हणाली सुद्धा, बाळ्या, हे जरा हाय सोसायटी प्रकरण दिसतंय. झेपणार का आपल्याला? बघू ग, उगा घाई नको. आधी फ्लॅट तर बघू, मग हाय आणि लो काय ते ठरवूयात. नाही, नंतर हाय हाय करावं लागेल. तशी बायको अधूनमधून विनोद करत असते. बरा होता हं, हसायला हरकत नव्हती. तुझ्या पाचकळ विनोदापेक्षा तर बराच बरा होता. काय? आलं ना लक्षात? पार्किंग लेवरचं दार उघडून एक टकाटक स्त्री हातात भाजीच्या पिशव्या वगैरे घेऊन प्ले एरियाकडे गेली. तिच्या तोऱ्याकडे पाहून बायकोने एक सहेतुक कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी चाणाक्षपणे संभाव्य धोक्याच्या जाणीवेने अगोदरच फोनमध्ये डोकं घातलं होतं. पण त्यामुळे त्या स्त्रीचं अवलोकन करणं राहिलंच. त्या स्त्रीनं, जाई, ओम, चला आता, अंधार पडायला लागलाय, अशी हाक दिली. तिनं असं चक्क मराठीत म्हटल्यावर मी उलट बायकोकडे पाहिलं. तिनं मान हलवली. दिसतायत काही मराठी मंडळी, असा तिनं अभिप्राय दिला. तेवढ्यात मला खाली गेटवर आलेल्या ब्रोकरचा फोन आला. मी त्याला आम्ही कुठे आहोत ते सांगितलं. येतो म्हणाला. हे होईपर्यंत त्या बाईच्या हाकेचा उपयोग होऊन एक 4-5-6 वर्षाचा मुलगा धावत येऊन तिला बिलगला होता. तिनं परत आवाज दिला, जाई, चल आता. तेव्हा 8-10 वर्षाच्या मुलीचं काहीतरी मेतकूट चाललं होतं. त्यातून एका मुलीनं काय ग आई अशी किरकिर केली. तेवढ्यात तिथल्या सिनियर सिटिझनच्या ग्रुपमधल्या एका वृद्धानं उठून तिला हात करून सांगितलं, मी आणतो तिला. मग हिनंही हात करून ठीक आहे असं दाखवलं. मला त्या स्त्रीचा आवाज म्हणा काहीतरी ओळखीचा वाटत होता. आता तिचं लक्ष आमच्याकडे गेले बहुतेक आणि तिनं अरे एबी सर असा उद्गार काढला. आज इकडे कुठे? बोलता बोलता तिनं डोळ्यावरचा गॉगल काढला. आईला उल्पा आपलं. मला काय तिचं खरं नाव पटकन आठवलं नाही. ती जोरात हसली. वैदही सर. हो, वैदही. एस करेक्ट. मी घोळात बायको चक्रावलेली आणि तेवढ्यात वर आलेला ब्रोकर दुग्धात. मग तिला थोडक्यात सांगितलं का आलोय ते. बायकोची ओळख करून दिली. तवर तिकडे ब्रोकरचा बहुमूल्य वेळ फुकट जात असल्यानं त्याची तडफड सुरू झाली. त्याची किरकिर ऐकताच तिचा आवाज बदलला. तिनं थंड आवाजात विचारलं, कोणता फ्लॅट दाखवणार आहात तुम्ही? अमुक तमुक. तो माझाच फ्लॅट आहे. 1 मिनिट थांबा. तो सर तुम्ही फ्लॅट बघून या. पण मी घरी आल्याशिवाय जायचं नाही हं. मग ते नेहमीचं नाही हो. कसंच कसं. नको हो वगैरे बैजबार झालं. आमच्या सगळ्या नेहमीच्या कारणांना तिनं परफेक्ट टांगलं. येतो हे कबूल करून मगच तिनं आम्हाला ब्रोकरबरोबर जाऊ दिलं. खरं तर मीच आले असते दाखवायला, पण आता याला जाईला भूक लागली असेल. तुम्ही या तोपर्यंत मी सगळं करून आवरून ठेवते. लिफ्टमध्ये बायको म्हणाली, हीच का तुझी उल्पी? मग आता अर्जुन, चित्रगंधाही भेटतील. तिला काही कथा माहीत होत्या. मी फक्त खांदे उडवले. या मंडळींचा संपर्क सुटून 5-7 वर्ष तरी झाली असतील. आता कोण काय करतंय
याचा फार अंदाज नव्हता. बघूया. आम्ही फ्लॅट बघून खाली आलो. उल्पीच्या घराचा दरवाजा उघडाच होता. बरं वाचक हो, आपण तिला उल्पीच म्हणणार आहोत. अर्जुन हा अर्जुनच राहील आणि चित्रगंधाचं आत्ताच एवढ्या कथानंतर कोण त्यांच्या खऱ्या नावाची परत नवी ओळख जोडत बसणार नाही का? फक्त उल्पीचं गुपित फुटलं तर ते असो. तर आम्ही खाली म्हणजे उल्पीच्या फ्लॅटवर आलो. बरं एक सांगायचं राहिलं. जो फ्लॅट आम्ही पाहिला ना, त्यावरची नावाची पाटी काढली होती, पण ती अक्षरं मागे ठसे सोडून जातात ना, त्यात मला चित्रगंधेचं नाव वाचता आलं होतं. तर ते वृद्ध गृहस्थ सोप्यावर बसले होते. मगाशी खालती ज्यांनी उल्पीला हात केला होता ना, तेच ते. बहुतेक आमची वाटच पाहत होते. उल्पी आले ग सर, असा त्यांनी आवाज दिला. या बसा. आम्ही स्थानापन्न झाल्यावर त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी म्हणजे अर्जुन. माझा मुलगा येईलच तो आत्ता. मी माझी ओळख सांगितली. बायकोची ओळख करून दिली. नमस्कार चमत्कार झाले. उल्पीनं आतनंच सांगितलं. बाबा आतच घेऊन या ना त्यांना. आत गेलो. जाई आणि ओम डायनिंग टेबलवर बसून खात होते. त्यांना उल्पी वाढत होती. तवर बाबांनी सूत्र हातात घेतली होती. मग तुम्ही कोणाचे कोण हा माहिती आहे का? कुठे राहता? मग ते माहिती असतीलच. ते ह्यांचे. ते आता काय करतात? गेले. कधी? तुम्हाला मूलबाळ किती? सध्याची शिक्षण पद्धती. यंदा पाऊस कमीच झालाय. गवारीपासून ते सोन्याच्या भावापर्यंत. आणि हो, तब्येत आणि डॉक्टर वगैरे वगैरे गप्पा झाल्या. त्यात आमचा नाश्ताही आटपला. बरंय मग आता तुम्ही घ्या चहा उल्पीबरोबर. मी मुलांचा अभ्यास घेतो जरा. असं म्हणून ते मुलांना हाकरायला लागले. ती केव्हाच उधळली होती. मधल्या काळात उल्पीसुद्धा माझ्या बायकोला घेऊन स्वयंपाकघरात किचन म्हणायचं त्याला. इती बायको गेली होती. ती बाहेर येत म्हणाली, बाबा मुलं काकूंकडे गेली आहेत. मग ते त्यांना बोलवायला बाहेर गेले. उल्पी मला म्हणाली, सर मी सांगितलं आहे ताईला, आता तुम्ही जेवूनच जा. मी आडवा. माझ्या बायकोची ताई झाली होती आणि ज्या मुलीचं नाव मला तासाभरापूर्वी धड आठवत नव्हतं, तिच्या घरी जेवायचं. बायकोही मान डोलवत होती. धन्य त्या माऊलीची. उल्पी समजूतदारपणे हसत म्हणाली, मकरंद म्हणजे तुमचा अर्जुन रस्त्यातच आहे. येईलच इतक्यात. बाबा सर आणि ताई जेवायला थांबतायत. वाक्याचा उत्तरार्ध आत आलेल्या म्हाताऱ्याला उद्देशून होता. अर्जुनचंही खरं नाव फुटलं की. बाबा काही म्हणायच्या आत उल्पीनं त्यांच्याबरोबर आलेल्या जाई आणि ओमला पुढे बोलवलं. सर ही जाई माझी मुलगी आणि हा ओम उर्मिलेचा मुलगा. जाई, ओम चला नमस्कार करा काकांना आणि मावशीला. वाचक हो, उर्मिला म्हणजेच कळली का खरी नावं? काय फरक पडला? आयुष्यातलं महाभारत बदलणार आहे का? त्यांच्यातला फारच कौटुंबिक होत होता मामला. काका काय, मावशी काय, कसला नमस्कार? मीच मुलांच्या हातात काही ठेवायला विसरलो. खरं तर एव्हाना जेव्हा आम्ही एकत्र काम करायचो ना, तेव्हाही मला यांच्याशी एवढी खासगत घसटण आठवत नव्हती हो. शेवटी मी बॉस पडलो. मला न पहिली नोकरी या काकांनी दिली आणि बाबालासुद्धा आणि चित्रगंधा मावशीलाही. हे खरं होतं. पण म्हणून असो, चित्रगंधा कुठे आहे सध्या? या माझ्या प्रश्नावर उल्पीनं माझ्याकडं बघितलं. एक सेकंद थांबली आणि म्हणाली, सध्या बेंगलोरला आहे ती. बरं म्हणून तिचा फ्लॅट विकतायत का? हे ऐकून म्हातारा मुलांना म्हणाला,
चला जाई ताई, ओमला घेऊन चला, आपल्याला होमवर्क करायचा आहे ना. चला चला. पुढचं वाक्य मला उद्देशून होतं. बसा हो तुम्ही, गप्पा मारत जेवताना भेटूच. माझा प्रश्न अनाठायी होता हे मला कळलं. नसतं कळलं तरी नीट कळवायला बायकोचे मोठे झालेले डोळे होतेच. तेवढ्यात अर्जुन आला. मग मुलं बाबा बाबा करत त्याच्या भोवती घोटाळली. त्यानं ओमला उचलून घेतलं आणि जाई त्याचा हात धरून आत आली. काय सर, किती वर्षांनी, करत शेक हँड केला. बायकोला माझा नमस्कार घातला आणि मग दोन्ही मुलांना ताटकळत उभ्या असलेल्या त्याच्या वडिलांबरोबर त्यानं पिटाळलं. सर, आलोच फ्रेश होऊन. जेवायला थांबताय ना? उल्फीनंच उत्तर दिलं. हो हो, थांबतायत ते. तू ये पटकन आवरून. माझी बायको किचनमध्ये उल्फीला स्वयंपाकात मदत करत होती. त्यांच्या गप्पा मला ऐकू येत होत्या. त्या म्हणजे मगाशी मी आणि अर्जुनच्या बाबांनी मारलेल्या गप्पांचं बायकी व्हर्जन होतं. चायला नेमकी फोनला रेंज नव्हती, नाहीतर लिंक्डइनवर बघता आलं असतं. हे लोक काय करतात आजकाल. माझ्या डोक्यात एक किडा वळवळत होता. जाई आणि ओम दोघंही अर्जुनला बाबा म्हणत होते. आणखी एक, आणि चित्रगंधा हिते नाही तर तिचा मुलगा हिते काय करतोय. काय नाव होतं तिच्या नवऱ्याचं? अर्जुन लवकर घरी आला होता. आई बाबा आणि मुलं यावेळी घराबाहेर असतात. उल्फी कुठे कामाला बाहेर गेली नसेल तर घरीच असते. पण या कुठल्याच गोष्टीचा तो विचार करत नव्हता. त्याचं डोकं भणभणत होतं. आल्या आल्या त्यानं सगळे रात्रीचे कॉल कॅन्सल केले. US डिलिव्हरी हेडला मेसेज टाकला, नॉट फिलिंग वेल. तडक किचनमध्ये गेला आणि स्वतःसाठी चहा ठेवला. उल्फी आली तर ती पण घेईल हे लक्षात आल्यावर 1 कप वाढवला. थंडीचे दिवस होते त्यामुळे चहा घेऊन अर्जुन टेरेसवर त्याच्या खुर्चीत टेकला. तेव्हा सूर्य पश्चिम क्षितिजावर टेकला होता. तेवढ्यात उल्फी आली. तिला टेरेसवर बसलेला अर्जुन दिसला. का रे, लवकर आलास? हो. उल्फीनं त्याचा चेहरा बघितला. ती त्याच्याकडे प्रश्नचिन्हांतिक नजरेने बघत उभी राहिली. तुझा चहा केलाय, घे हं. उल्फीनं न बोलता चहा घेऊन आली आणि अर्जुनच्या समोर बसली. अर्जुन क्षितिजापार नजर लावून बसला होता. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. आज ऑफिसमध्ये एक कॉन्व्हर्सेशन ऐकलं. मी ऐकणं अपेक्षित नव्हतं, पण एका कॉन्फरन्स रूममध्ये स्पीकर फोनवर बोलणं चाललं होतं. मी तिथे आलो आहे हे बोलणाऱ्याच्या लक्षात आलं नव्हतं, म्हणून कानावर पडलं. शिट. तो थांबला. तर करणचं लफडं चालू आहे, त्यानं धाडकन सांगून टाकलं. उल्फी चकित झाली. काय? अर्जुन तिच्याकडे बघायला लागला. हो. आमचा एक टीम लीड सकाळच्या कॉलवर होता. त्याच्या तिकडच्या काउंटरपार्टशी बोलत होता. काय म्हणाला तो? उल्फीच्या आवाजात अविश्वास होता. करण एका गोऱ्या पोरीच्या लफड्यात सापडलाय. तो तिच्याबरोबर राहतोय किंवा ती त्याच्याबरोबर. उल्फी उठली. हे कन्फर्म केलं आहेस? नाही. कसं करणार? अर्जुन 2 टवाळकार्टी काहीतरी बोलतात आणि तू विश्वास ठेवतोस? बस उल्फी, मी उल्लू नाही. आज पहिल्यांदाच हे ऐकलं असतं तर कदाचित मी विश्वास ठेवला नसता. पण ही कुणकुण मी बरेच दिवस ऐकतोय. अगोदर का बोलला नाहीस ते? कशाला उगाच अफवा पसरवा आणि गमतीगमतीत उल्लेख व्हायचा ह्यांचा. सिरियसली घेण्यासारखं काही वाटलं नाही. मग आज हे दोघे जण खुल्लमखुल्ला चकलास करत होते ग. आणि त्यांना कुणी सिनियर ऐकतोय याची कल्पनाच नव्हती. काय ते नीट सांग. तुला आठवते गेल्या वर्षीच्या एम्प्लॉई ऑफ द इयर तिकडची? हो. ती कुणीतरी ईस्ट युरोपियन होती ना? तीच.
आयोना ही बाई कुठे युक्रेन का कुठून तरी आली. ब्रॉईड फॉर हायर. कुणीतरी तिला विकत घेऊन US ला आणलं. हौस भागल्यानंतर त्या नवऱ्यानं घराबाहेर काढलं. मग बेकारी भत्त्यावर इंग्लिश बोलणं शिकली. अकाउंटिंगचा डिप्लोमा का काय केलं आणि मग आपल्याकडे लागली. आणि मग तिला करणला बकरा बनवावंसं वाटावं. करण आणि बकरा, तो काय भोळा सांब आहे का? ग्लोबल मार्केटिंग हेड आहे. त्याला जाळ्यात अडकवणारी अजून जन्माला यायचे. ते शक्य नाही. ह्याचाच पाय घसरला असणार. करणला गेल्या वेळी फटका बसला होता. खोटे हिशोब दिले म्हणून जॉब जायची वेळ आली होती. कसाबसा वाचला. यावेळी बाई का वागतो हा असा